जालना जिल्ह्याला हवामान विभागाकडून पुढील 2 ते 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे उष्माघातापासून बचाव करण्याचं आवाहन जे आहे ते जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आलेलं आहे। खरं तर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने हे आवाहन करण्यात आलेलं आहे। आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या ऑफिसमध्ये मी आहे, आपण पाहू शकतो अशा पद्धतीने LED स्क्रीन लावण्यात आलेला आहे। त्यावर काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे या संदर्भात सूचना देखील लावण्यात आलेल्या आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने हा LED स्क्रीन लावण्यात आलेला आहे। स्वतः या सविस्तर विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी काजळकर सर आहेत। सर, काय सांगाल? पुढील 2 ते 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, काय काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी, काय तुम्ही आवाहन करणार आहात? निश्चितच हवामान विभागामार्फत 16, 17 आणि 18 एप्रिल रोजी उष्माघाताचा येलो अलर्ट दिलेला आहे। त्या अनुषंगाने मी नागरिकांना सांगू शकतो की आपण आवश्यक काळजी घेतली पाहिजे। जसे दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये घराबाहेर अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे। त्याच्यानंतर उन्हात फिरताना डोक्यावरती टोपी, रुमाल किंवा गॉगल याचा वापर करावा। जास्तीत जास्त पाणी प्यावे। 12 ते 3 म्हणजे या दुपारच्या वेळेमध्ये अतिश्रमाची कामे टाळावीत। गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांनी आवश्यक काळजी घ्यावी। आणि जे शेतकरी किंवा जे उन्हामध्ये जास्तीचे काम करणारे लोक आहेत, अंग मेहनतीचे काम शक्यतो दुपारच्या वेळेमध्ये टाळावे। एकूणच आपण पाहतोय की जिल्हा प्रशासनानं आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केलेलं आहे आणि अशा पद्धतीने LED स्क्रीन देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। हेल्पलाईन क्रमांक सुद्धा त्यावरती लावण्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला सध्या पाहायला मिळते। खरं तर आरोग्य विभागाने सुद्धा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यात उष्माघात केंद्र देखील स्थापन केलेले आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पुढील 2 ते 3 दिवस उष्माघातापासून आता काळजी घ्यावी लागणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।